नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सिंगमगिरी पुणे पोलिसांच्या अंगलट 3 आरोपींना कारवर बसवून शहरात फिरवणाऱ्या पीआयची बदली. पोलीस महासंचालकांना नोटीस. पुणे पोलिसांकडून आरोपींना मारहाण आणि गैरवर्तनाचे कथित गैरवर्तनाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्य मानवी हक्क आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या पूर्ण खंडपीठाने पुणे पोलिसांना नोटीस बजावण्याबरोबरच वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी स्वतंत्र 3 सदस्यीय समितीची नियुक्ती केली आहे. या समितीने बुधवारी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात चौकशी केली. राज्य मानवी हक्क आयोगाने नियुक्त केलेल्या समितीत जिल्हा न्यायाधीश दर्जाचे रजिस्ट्रार, पोलीस अधीक्षक दर्जाचे अधिकारी विश्वास पांढरे व अन्य एका सदस्याचा समावेश आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणात ताब्यात घेतलेल्या 3 अल्पवयीन संशयितांना पोलीस वाहनावर बसवून आणत असताना एका महिलेने त्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्याआधी दुसऱ्या एका प्रकरणात काही आरोपींनी गुडघ्यावर बसवून भर रस्त्यातून फिरवल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. त्यानंतर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत होत्या. या पार्श्वभूमीवर मानवी हक्क आयोगाने स्वतःहून दखल घेऊन चौकशी सुरू केली होती. समितीने घटनांशी संबंधित सर्व बाबींची पडताळणी केली असून वस्तुस्थितीचा अहवाल आयोगाकडे सादर केल्यानंतर संबंधितांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक कायदेशीर तसेच प्रशासकीय कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही या दोन्ही घटनांची गंभीर दखल घेऊन अंतर्गत चौकशीचा आदेश दिला आहे. परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांच्याकडे या चौकशीची जबाबदारी दिली आहे. दरम्यान राज्य मानवी हक्क आयोगाने पोलीस महासंचालकांना दिलेल्या नोटिशीच्या पार्श्वभूमीवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांची तडकाफडकी विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांची भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे.